उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर राष्ट्रवादीने विदर्भातील नेते राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर कमिटीच्या बैठकीत जैन यांचं नाव अंतिम करण्यात आलं। कोणाच्याही ध्यानीमनी नसताना राजेंद्र जैन यांना संधी देण्यात आल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला। तर दुसरीकडे शेवटच्या क्षणापर्यंत छगन भुजबळ यांचं नाव आघाडीवर होतं, मात्र त्यांच्याच अटीमुळे त्यांची संधी हुकली अशी चर्चा रंगतीये। नेमकं राष्ट्रवादीच्या बैठकीत काय झालं? छगन भुजबळ यांनी अशी कोणती अट घातली की त्यांची संधी हुकली? भुजबळांचा पत्ता कट का झाला आणि प्रफुल्ल पटेलांचा विश्वासू शिलेदार राज्यसभेवर गेले ते नेमके कोण आहेत? जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी जान्हवी आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। रविवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर समितीची बैठक झाली। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार छगन भुजबळ यांनी राज्यसभेवर जाण्यासाठी अट ठेवली होती। समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळात संधी देण्याची मागणी छगन भुजबळ यांनी केली होती। भुजबळांच्या या मागणीवरून राष्ट्रवादीत खल झाला। राष्ट्रवादीने भुजबळांची मागणी भाजपच्या नेतृत्वाला सांगितली, मात्र भाजपने दिलेल्या नकारानंतर सगळी समीकरणे बदलली। राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये मोठी नाट्यमय घडामोड आता समोर आली आहे। ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तीसाठी घातलेली अट भाजपच्या दिल्ली हायकमांडने स्पष्टपणे फेटाळून लावली आहे। एकाच व्यक्तीसाठी मंत्रिमंडळात किंवा राजकीय समीकरणात बदल करणार नाही अशी ठाम भूमिका यावेळी भाजपने घेतली आहे। शनिवारी रात्री उशिरा या नाट्यमय घडामोडींना वेग आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना थेट शब्दात निरोप दिला की समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार नाही। भाजपच्या या अनपेक्षित आणि कडक पवित्र्यामुळे मंत्री छगन भुजबळ छावणीत तीव्र नाराजी पसरली आहे। आपले पुतणे समीर भुजबळ यांची मंत्रिपदी वर्णी लागत नसल्याचं स्पष्ट होताच छगन भुजबळ यांनी कमालीची नाराजी व्यक्त केली। एवढंच नव्हे तर त्यांनी नियोजित दिल्ली दौऱ्यावर जाण्यासही सपशेल नापसंती दर्शवली। भुजबळ यांच्या या पवित्र्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात तातडीने हालचाली सुरू झाल्या। पक्षाच्या कोर कमिटीची एक महत्त्वाची बैठक काल पार पडली। भुजबळांच्या नकारानंतर निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी पक्षाने तातडीने पावले उचलली। प्रदीर्घ चर्चेनंतर अखेर राजेंद्र जैन यांच्या नावावर कोर कमिटीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आला आहे। राजेंद्र जैन हे पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय म्हणून जैन हे ओळखले जातात। प्रफुल्ल पटेल यांनीच आपले विश्वासू शिलेदार माजी आमदार राजेंद्र जैन यांची राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली। ही उमेदवारी म्हणजे आजवरच्या त्यांच्या पक्षनिष्ठेचे फळ असल्याचं मानलं जात आहे। तर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पक्षातील आपलं वजन वापरत जैन यांच्यासाठी उमेदवारी मिळवल्याची आता चर्चा आहे। भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील राजकीय व सहकार क्षेत्रातील नेते म्हणून राजेंद्र जैन यांची ओळख आहे। विधान परिषदेच्या भंडारा गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून 2004 ते 2016 अशा 2 टर्म मध्ये जैन हे आमदार म्हणून निवडून आले। भाजप नेते डॉक्टर परिणय फुके यांच्याकडून 2016च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता। या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा घटक पक्ष असल्याने उमेदवारीची आशा मावळली। या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार निवडणूक लढवत आहे। यानंतरही जैन यांनी आपली पक्षावरील निष्ठा कायम ठेवली। राजकीय क्षेत्रात कार्य करत असतानाच गोंदिया शिक्षण संस्थेचा कारभारही ते सांभाळतात। गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्थापनेपासून आजतागत जैन हे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य सचिव म्हणून त्यांनी काम केलंय। राष्ट्रीय पातळीवरही पक्ष संघटना वाढीसाठी त्यांनी काम केलंय। भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रफुल्ल पटेल यांच्यानंतरचे स्थान असलेले नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे। नागपूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभारी पदही त्यांना देण्यात आलं होतं। दरम्यान जैन यांच्या नावाची घोषणा होताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झालं आहे। पक्षाचा पुन्हा एकदा लोकप्रतिनिधी या जिल्ह्याला मिळाल्याने कामं आता अधिक वेगानं होतील असा सूर राष्ट्रवादीत उमटू लागला आहे। या सगळ्या चर्चेनंतर मंत्री छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा एकीकडे सुरू होती। मात्र सकाळी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ हे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विधान भवनात पोहोचले। एकीकडे मंत्री छगन भुजबळ यांना पक्षाने उमेदवारी देणं का टाळलं असा प्रश्न आता विचारला जातोय। छगन भुजबळ यांचं वय सध्या 80 वर्षांच्या आसपास आहे। वयाच्या 80ची मर्यादा ओलांडत असताना सक्रिय राजकारणात त्यांची भूमिका किती प्रभावी राहील याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे। त्यामुळेच त्यांची उमेदवारी नाकारण्यात आल्याची चर्चा एका बाजूला सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला मराठा समाजाला नाराज करायचं नसल्याने त्यांना उमेदवारी देण्याची जोखीम महायुतीने पत्करली नाही असंही बोललं जातंय। कारण भुजबळांचे सुपुत्र पंकज भुजबळ आमदार आहेत।
छगन भुजबळ स्वतः केंद्रात खासदार होणार आणि त्यातच पुतण्यालाही मंत्रिपद दिल्यास मराठा समाजात नाराजी पसरू शकते। यामुळे भुजबळ यांची अट फेटाळल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। छगन भुजबळ हे ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी राज्यात सातत्याने लढणारे नेते म्हणून ओळखले जातात। आता राज्यसभेसाठी राजेंद्र जैन यांचं नाव समोर आल्याने ओबीसी समाज कुठेतरी नाराज होऊ शकतो अशी शक्यता आहे। यावर आता मंत्री छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणालेत की दुर्दैवाने हाती आलेल्या संधी गेल्या आहेत आणि उमेदवारीला भाजपने विरोध केल्याच्या बातम्या या तथ्यहीन आहेत असं भुजबळ यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे येत्या काळात राजकारणात या निर्णयाचा काय परिणाम होतो हे स्पष्ट होणार आहे। तर तुम्हाला या सगळ्या परिस्थितीबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।